मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अमय घोलेंच्या निवडीच्या घोषणेवेळी सभागृहात गदारोळ झाला। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 खोकेंच्या घोषणा देतात शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव आक्रमक झाल्या। तुमचे घोटाळे काढू का असा सवाल तृष्णा विश्वासराव यांनी उपस्थित केला। दुसरीकडे अमय घोलेंनी जोरदार हल्लाबोल केला। संजय राऊत यांना स्वतःचं उत्तर मिळालं। चंद्रपूरमध्ये कुणी खोके घेतले याचं उत्तर द्यावं असा घणाघातही त्यांनी केला। त्याची मानसिकता राहिलेली नाही, त्यांच्यात आपापसात भांडणं सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। चंद्रपूरमध्ये काय झालं, तिकडे कोणी खोके घेतले याचं त्यांनी उत्तर द्यावं, कारण चंद्रपूरमध्ये शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिलाय। त्याच्यानंतर आज संजय राऊतांनी त्यांना स्वतःच त्यांच्या पक्षातनं उत्तर मिळालं आहे की आमचे नेते फिरत नाही आहेत। तर या सगळ्या गोष्टींना उत्तर त्यांच्या पक्षातलीच लोक देतात, आम्हाला काही द्यायची गरज नाही आहे। जे सभागृहात त्यांना एकच वाक्य मिळतं की जे काही ते घोषणा देतात त्याच्या बदल्यात आज त्यांचे सहयोगी पक्ष ते पण आज आम्हाला पाठिंबा देत आहेत। आज शरद पवार राष्ट्रवादी गटाने आज आम्हाला पाठिंबा दिलाय। तर या सगळ्या गोष्टींचं एक उल्लेख जर करायचं झालं तर आज त्यांची मानसिकता राहिली नाही आहे की कुठल्या गोष्टींवरती काय बोलायचं, आणि आज एकच बोलायचं आहे की आज त्यांच्या आपापसात पूर्ण एकता राहिली नाही आहे त्यांच्यात। गदारोळ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की विरोधी पक्ष म्हटला की विरोधी पक्ष काय बोलतो हे तुम्हाला माहिती आहे, मी ते बोलून दाखवणार नाही। माझं एवढंच त्यांना उत्तर होतं की तुम्ही विकासाच्या बाबतीत का बोलायला मागत नाही। विकास तर त्यांच्याकडे नाहीच आहे, कारण का सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी विकासच केलेला आणि विकासामुळे आज आम्ही निवडून आलेलो आहोत। पूर्ण एकता राहिली नाही आहे त्यांच्यात, जे आम्ही बघतो की समोरच्या बाकांवरती बसून आपापसात भांडणं चालू आहेत। तर या सगळ्या गोष्टींना आम्ही लक्ष देत नाही। त्यांना जे काही घोषणा द्यायच्या त्या देऊन द्या, यापुढे आम्ही त्यांना उत्तर देणार नाही। आणि जर खोके काढायचेच झाले तर त्यांनी त्यांचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांना विचारावं की बाबा किती घेतलेस ते।